बाबा लहानपण कसं गेलं तुमचं? आपलं काय शिक्षणामध्ये काय झालं, आमची आई लवकर वारली. बरं बरं मग आमच्या 6 महिन्याचा काहीतरी होतं असताना बरं मग वारल्यानंतर आमच्या चुलतीनं आमचं पालन पोषण केलं. 2 घरात सुधारणा व्हायची. बरीच धनिक, शेती भरपूर. बरं आमच्याकडे शेती भरपूर होती. बरं एक 12 एकर शेत, एक 14 एकर शेत आहे, एक पुन्हा 12 एकर शेत. बरं अलग अलग होती कशी? नाही एका ठिकाणी. हा 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 आमच्याकडे चुलत्याकडे बरं 100 एकर जमीन होती. वा वा. मग ते तुमचं काय म्हणते बा, हे शेती झाली पाहिजे ना. जी तर आमचा भाऊ नागपूरला नोकरीला. बरं आम्ही आपल्याकडे एकच भाऊ काय करत शेती करत. बरं मग शेवटी त्याच्या पार्टिशन झालं. तेव्हा शेतीला किंमत नव्हती, आता किंमत आली. हो पूर्वी नव्हती काही. काहीच नव्हती. नाही म्हणजे आमच्या पत्न्याने त्यांनी होते की 10.5 एकर, म्हणजे काहीतरी 12-16 एकर घर बांधण्याकरता विकून टाकलं. परतून शेती ह्याच्यामध्ये नोकरीला होता. बरं नोकरीच्या माणसाने कुठं काय शेती होती. म्हणजे आमच्या घरचे लोक नागपुरात कुठं शेती होती. तेव्हा कुठं नोटा घेऊन जायचं, आपलं काय म्हणते पिशवीभर धान्य आणायचं. बरं कुठल्या शेती होती. म्हणजे शेतीचं कामाला काही माहिती नाही. आता शेतीचं म्हटलं त्या असं जे देवळामध्ये शिक्षण आहे काल झाला. मग इकडे आलो देवबाजून इकडे झाला. शिक्षण नागपूरला झालं बाबा? नागपुरात थोडं झालं. इथे आमच्या गावाला शिक्षण झालं. बरोबर. मग गाव बरंच मोठे म्हणायचं मग. याचं तहसील आहे ना बुजजी. मोठं गाव. संतारचा बाजार नागपुरात प्रसिद्ध आहे, पण नरखेड बरोबर बरं का एका दिवशी 2100 गाड्या संतर यायची. बरोबर. हे बाजारपेठ आहे. दिल्लीचे लोक संत्र्याचे विकणारे लोक, घेणारे लोक यायचे. त्याच्यामुळे संत्र्याच्यामुळे बाकीच्या लोकांना काम मिळायचं. बरं संत्र्याच्या त्याच्यामुळे पेटारे भरणं, हे करणं, ते करणं, त्याचा हे परगावचे लोक ऊस तोडायला कसे येतात. बरोबर बरं लोक येतात. जी त्याच्या संत्र्याच्या ह्याच्यामध्ये 3-4 महिन्याचा संगम असायचा. बरोबर बाकीच्या सगळे कामगार लोक यायचे. चालायचं आपलं. पण गाव म्हणजे धार्मिक भाग आहे. बरोबर दोन्हीचे उपासक आहे. शंकराचे उपासक आहे, जी. विष्णूचे उपासक. दोन्ही उपासक. दोन्ही उपासक. शंकराच्या उपासकाला तिकडे आपल्या तिकडच्या भागाकडे शंकराचे आहे ना. जी जी हा जास्त तिकडे शंकराचे उपासक आहेत. बरं. तिकडे त्या दिवसात तिकडे हो, हो. नागपंचमीला मोठा उत्सव असतो. जी आपले काय म्हणते शंकराच्या आरत्या पुष्कळ घरोघरी करायच्या. बरं शिरा आपला शिरा तयार करायचा. बरं बघत लोक यायचे, त्याने गाणे बिणे म्हणायचे. शिरा चांगला शिरा तयार करायचा. त्याला म्हणा 15 दिवस मला व्रत पाळतात. म्हणलं. बरं हो हो यादीच पाळतात. चांगलं आहे. पण आमच्या इकडे आल्यानंतर गावात घरचा संवाद तुटला. बाबा मग शिक्षण किती झालं गावाकडं? त्या काळची मॅट्रिक. त्या काळची मॅट्रिक म्हणजे खूप मोठं शिक्षण होतं. त्या टायमाला 7वी पास वरती शिक्षक म्हणून लागायची सर्व्हिसला.
पुढचं शिकावं असं आमच्या घरच्या लोकांची इच्छा होती. जी. पण थोडा इकडचा ओढा होता. बर. इकडचा जी जास्त जी जी. अमृतबा भाऊसाहेब वगैरे हो. हे मंडळी मग तिकडे वेळ खर्च करण्यापेक्षा आपले इकडे बरं. बरोबर आहे. आणि त्याचा काय उपयोग होणार आहे? बरोबर आहे. एम.ए. झाला आणि बी.ए. झाला काय काय उपयोग नाही. मग इकडे आपली याची जास्त आहे. मी इकडे आलो तेव्हापासून कुणीकडे 1956 पासून आम्ही इकडे आहोत. 1956 पासून 56 बरोबर. मोठा पूर आला होता तेव्हा. असं का? आळंदीमध्ये मोठा पूर आला 56 ला. मोठा पूर. बरं. एवढा पूर आई नव्हता आता आला. म्हणजे आता हा जो झाला पूर तो कमी त्यामाना आहे. कमीच म्हणायचं का? 56चा पूर बापरे. म्हणजे तो महापूर म्हणायचा खूप मोठा. महापूर पंढरपुरा नावात आलं होतं त्या गावात. म्हणजे नामदेव पायरीला पायरी पाणी लागलं होतं म्हणायचं. पाणी लागलं आणि ते तुमच्या नामदेव मंदिरात खालचे पाण्याने बुडले होते. वरच्या मजल्यावरती लोक होते. बर. आणि संस्थेचे घर होतं ते आता बांधकाम केलेलं आहे. जी. त्या घरात पाणी शिरलं होतं. म्हणजे पहिला मजला पूर्ण पाण्यात होता सगळं. संस्थेचा. तसं पाणी झालं नाही एवढं मोठं. असं सांग नाही लोकांनी पाहिलं नाही. ईश्वर कृपेने प्राणहानी झाली नाही. हो. सावधगिरी लोकांनी बाळगली. सूचना करतात ना जी. किंवा सावध राहा म्हणून हो हो अगोदर सूचना करतात. सूचना करतात ना. त्यांना समजते कुठून कुठपर्यंत पाणी कसं येते. बरोबर आहे. काही दिवस बाबा शेगावला होते असं मला नाही वर्ष नाही का? तसा समाज ना आपला हा. पुरुषोत्तम पाटील होते. जी जी जी. ते खूप आग्रह करायचे. बरं बरं 4 महिने तरी आम्हाला द्यायचं. बरं बरं. त्यावेळेस तुम्हाला सुट्टी असते असं असते. हा म्हणजे इथल्या संस्थेच्या सुट्टीच्या काळामध्ये. फार तब्येतीची थोडी काळजी घेतली वगैरे. हा. पण आता संस्थेच्या समोर बरोबर आहे. काहीच मोठं वाटत नाही नाही. नाही. संस्थेपेक्षा मोठं काहीच नाही. काय अगदी खरं आहे. ही सेवा कोणती जी. बरोबर आहे. मग आता तरी काय संस्थेचीच खोली राहायला जेवायला तिकडे जायचं तिथलं जायचं. म्हणून आपले पुरस्कार मिळाला म्हटलं संस्थेच्या नावावर मिळालेला आहे. घेऊन टाकत आताही मिळाला होता. जी जी जी. ज्ञानोबा तुकोबर आहे. तो ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार. साहित्य संमेलनात हो आता नाशिकला मिळाला. मोठा बरोबर आहे. लोक होते ना शेजारची जायचे 2 लोक आले. बरोबर. पहिला मोठा पुरस्कार आम्हाला झाला. त्यामुळे तुम्ही काय काय लिखाण केलं म्हणे विचारायचे ते. बरं बरं. त्यांच्या शेजारी लिखाण काय विचारलं म्हणे माणसं घडवली. बरोबर आहे. लिखाण करून काय. कागदावर तर पुसून झालं. बरोबर आहे. अगदी खरं आहे. आणि घडवलेलं काय बरोबर आहे. खरंय. अनेक माणसं घडवली अशी. बरोबर आहे. आणि इतक्या दिवसामध्ये भरपूर पोरं गेले. आतापर्यंत किती तयार झाले सर. अख्खा मराठाच्या बाहेर गेले. दुष्काळ हो. मुखीकर सुद्धा शिकायला होता आमच्याकडे. श्री बाबा असं. बरोबर बरोबर. जगन्नाथ पवार काय कोणी काय. बरोबर बरोबर. आता जे हल्ली किती जुना काळ आहे. मास्तर शिकून झालेला आहे सगळे आमचे सुद्धा. हो बरोबर आहे. मोठेपणा कशाला घ्यायचा आपलं. बरोबर. उगा आपला मोठेपणा घ्यायचा आणि लोकांना सांगत काय आपल्याला मिळवायचं. काय बोलायचं. दुसरा राहिला असता तर
काय म्हणते बराचसा उपयोग करतो. हो हो रंबा वैद्य हो आम्ही एकाच देवळातले माणसं. बरोबर. वैद्यभाऊ पाठीमागून आले असेल ना, माझ्या अगोदर होते. अगोदर आले ते. बरोबर. पण ते याच्यात संगीतात तज्ञ होते. हो गावाला असताना तज्ञ होते. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे इथं त्यांचा चांगला उपयोग झाला. बरोबर आहे. हो हो म्हणजे गावाकडेच त्यांना थोडं ज्ञान होतं म्हणायचं थोडा चांगला तज्ञ झाला. असं. वा. बरोबर बरोबर. ज्ञानामध्ये आमचं गाव म्हणजे निष्णात, बरं चांगलं निष्णात, बरोबर. सोर ज्ञान. स्वर ज्ञान. राजाराम भाऊ मध्ये थोडा जरी पकवाज उतरला तर टाळकरी लावून टाळ असा बाजूला करून पकवाज असतो. लावायचं. 5 तार असले विण्याला 5 प्रकारचे स्वर काढायचे. बरोबर आहे. सुरत पडणं सुद्धा 5 तारखेच होता. जी जी. एका वेळेला 21 राग म्हणायचा. हो एका वेळेस अनेक राग म्हणायचे ते. एका रागामध्ये अनेक राग म्हणून पुन्हा पहिल्या रागावर यायचे. मग ही कला खूप अवघड आहे. खरं ते तापट स्वभाव होता. स्वभाव तापड होता. त्याच्यामुळे ते त्याला पदव्या विद्या मिळाल्या नाही. जी जी. बरोबर आहे. बरोबर. शिंदेला पद्मश्री मिळाली होती ना. ते मिळायला पाहिजे होतं खरं त्यांना, पण काय होतं प्रयत्नशील नाही, आपले माणसं पोचत नाहीत. बाकीचे माणसं पोचले पाहिजे, त्यांच्या त्यांची शिफारस केली पाहिजे, मृदंगाच्या कार्यावर करायला पाहिजे करायला. पण त्यावेळेस एवढं ज्ञानही नव्हतं बाबा. बरं नाही मिळाली तरी काय. त्यानंतर पद्मभूषण त्यांना. वाजवणारे त्यांची परंपरा चालवणारा अशोक पांचाळ हो हो 2-250 पोरं आहेत. जी जी. आजही शिकतात, आजही त्यांच्याकडे 2-250 मुलं शिकतात आणि तशीच परंपरा आहे. तशी जाते. दुसरीकडे पुण्याला जाऊन भरपूर पैसे घेतात. जी. नाही आज आळंदीतही लागेल तेवढं दुसरीकडे घेतात, पण त्यांचं आहे तसंच आहे तेच, काहीच नाहीत. अशोक पांचाळने चालवली ती परंपरा. चालवली गावांची परंपरा चालवली त्यांनी. निडणी होती तरी जी जी 16 जी. त्याच दिवशी वारले. हो षष्टीला अर्धा 16 पाठीमाग आलता. अर्धा 16 पाठीमाग आम्ही भेटून गेलो होतो आपण नाही का. दवाखान्यामध्ये ना. नाही दवाखान्यात नाही, घरी का जाताना. लोक महाराजांच्या. बरोबर. म्हटलं तुम्ही या, तुमची व्यवस्था आमची मोठी खोली आहे त्याच्यात करू. जी जी. असं तसं आणि तपाल केस उद्या ती तपास हे चालू होते चिंतन त्यांचं. त्यांच्या डोक्यात वारीच होती. देऊच्या प्रस्थानला गेले नाहीत आणि तुकोबराचा हार गेला बाबांच्या तिथं दवाखान्यात. हाराचं दर्शन केलं बाबांनी. जी जी. दुसरीकडे प्रलोभन दाखवले, ते बोलले नाही, गेले नाही, बोलले. संस्था म्हणजे संस्था. जी. विद्यार्थी खूप प्रेम करणार, शिकणारे विद्यार्थी. एकनिष्ठ नाही, मंडळी संस्थेची एकनिष्ठ. हो मी असं ऐकून होतं बाबा, ज्या दिवशी पाठ झाला नाही त्या दिवशी गुले बाबा जेवण करत नव्हते, असं मी ऐकलं होतं. काही
मी काय खोलवर लक्ष दिलं आहे. जी जी मी असं ऐकून होतो की त्या दिवशी गुले बाबा जेवण करत नव्हते म्हणे. जवळ जवळ जेवायचे जी जी इथं गुलेबाबांनी तो आम्ही जी जी संस्थेमध्ये ते सेक्रेटरी दोघे जण होतो. बरं बरं बरं. आता कसं उपमुख्यमंत्री दोन आहे. एका ठिकाणी जेवायचे, बरं बरं लवकर जेवण करायचे. असं असं मला म्हणायची जेव्हा तुम्ही सावकाश बरं बरं हो भात खात जा की थोडं. ते म्हणायचे